आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर, रावण. हो, रावण, ज्याला तुझ्या लालसेनं आतुर केलं आहे, तो स्वतः तुझ्या दारात भिक्षा मागायला आला आहे. तुझं हे साहस? एक गिधाड असून सिंहिणीची अभिलाषा करतोस? तुझा अंत समय आलाय. जर जीव प्यारा असेल तर अजून वेळ आहे. चालता हो इथून. याचा परिणाम माहित आहे? तुझाच नाही, तुझ्या सर्व कुळाचा सर्वनाश होईल. मूर्खा, दूर हो माझ्या नजरेसमोरून. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या आगाध समुद्रास कसे पार करावे. त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल. आपला धनुष्य बाण उचला. प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील. अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा. मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत सुकवून टाकेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना ही आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम, त्राहिमाम, त्राहिमाम. मुनिराज, मी आपल्याकरता भोजन आणलं, हे घ्यावे. घेऊन ये देवी. कृपया आपल्यालाच इथं यावं लागेल. आता तर आम्ही आसन ग्रहण केलं आहे. प्रवासानं थकलो आहोत. सारखं सारखं उठवत नाही. जे काही द्यायचंय इथंच घेऊन ये. भगवंता, मी या सीमेपलीकडे नाही येऊ शकत. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील. देवी, तू क्षत्रिय पुत्री नाही वाटत. दारावर आलेला अतिथी देवासारखा असतो आणि तू आमचा अपमान करत आहेस. नाही नाही अतिथी देवा, माझं तिथे न येण्याचं कारण आपला अपमान करणं नाही. खरं तर माझे भाऊजी माझ्या सुरक्षेसाठी एक सीमारेषा आखून गेले आहेत आणि आपली शपथ घालून सांगून गेलेत की मर्यादा रेषा ओलांडून बाहेर जाऊ नकोस. म्हणून मी बाहेर नाही येऊ शकत. कृपा करून या गोष्टीचा राग मानू नका. बस, खूप झालं. तू परत परत आमचा अपमान करत आहेस. पहिल्यांदा आम्हाला कुठेच येण्यापासून मनाई केलीस आणि आता दुरून भोजन देत आहेस. तसं काय आम्ही पशुपक्षी आहोत? असा व्यवहार नीच जातीच्या लोकांबरोबर केला जातो. कोणी संत महात्मे दारावर आले तर मोठ्या आदरानं स्वतः त्यांच्या जवळ जाऊन त्याचे पाय धरून भिक्षा दिली जाते. ठीक आहे, आम्ही तुझ्या दारावरून उपाशीच परत जाऊ. पण या अपमानाच्या बदल्यात आम्ही तुला शाप देऊ. नाही नाही मुनिवर, माझ्यावर दया करा. मला आपल्या मुलीप्रमाणे समजून माझी समस्या आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्व समजतो, सगळं जाणत आहोत. आम्ही त्रिकालदर्शी आहोत. मूर्ख स्त्री, आम्ही सर्व पाहत आहोत. तुझा पती यावेळी एका सोनेरी हरणाची शिकार करत वनामध्ये भटकत फिरतो आहे. त्या सोनेरी मृगानं आपल्या शिंगानी तुझ्या पतीवर एकदा हल्ला केला आहे. तरीही तुझा पती त्याच्या मागे धावत आहे. आम्ही शाप देतो आहोत की तो सोनेरी मृग आपल्या तीक्ष्ण शिंगानी तुझ्या पतीचा. नाही नाही, आपण त्याला शाप नका देऊ. मी तिथेच येते. आपण माझ्या पतीला शाप नका देऊ. त्यांना शाप नका देऊ. माझ्यावर दया करा. माझी चूक झाली. मी आपली शक्ती नाही ओळखू शकले. मला क्षमा करा. जा मुली, आम्ही तुला क्षमा केली आहे. आम्ही तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीचे अश्रू नाही पाहू शकत. मी मिथिला नरेश, महाराज जनकाची मुलगी आहे. मिथिलेची राजकुमारी?
आणि या अवस्थेत हे कसलं दुर्दैव आहे. या कांचन कायेला पाहून देवताही मोहित होतात. तिला तू या पर्णकुटीत अशा प्रकारे नष्ट करत आहेस. अरे अशा श्रीरत्नाला तर त्रिलोकीच्या महाराजाची पत्नी असलं पाहिजे. माझ्यासाठी तर माझे पती त्रिलोकीचे राजे आहेत. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असू शकतं का? अवश्य असलं पाहिजे. आम्ही तुला सांगतो. सीते, ज्याच्या नावानं देवता, नाग, किन्नर, असुर, राक्षस अर्थात त्रिलोकीचे सर्व प्राणी थरका पावतात, सूर्य, चंद्र इत्यादी नवग्रह ज्याच्या इच्छेनं कार्यरत होतात, जो संसारातील सर्व चराचर प्राण्यांचा स्वामी आहे, त्याला पाहून वृक्षाची पानं पण भीतीनं शांत होतात. अरे वायू सुद्धा ज्याच्या समोर श्वास नाही घेत. तू तर त्या लंकाधिपती रावणाची पत्नी होण्यास योग्य आहेस. अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कोण्या महात्म्याच्या वेशात तू कोणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर रावण. रावण? हो, रावण, ज्याला तुझ्या लालसेनं आतुर केला आहे, तो स्वतः तुझ्या दारात भिक्षा मागायला आला आहे. सीते, आज तुझा भाग्योदय झाला आहे. उद्या आमच्या राजमहालात 5,000 स्त्रिया पट्ट राणीप्रमाणे तुझी सेवा करतील. धूर्त, तुला हे वाटलंच कसं की तू तुझ्या वैभवाचा दिखावा करशील आणि सीता तुझ्या बरोबर येईल? तू आत्ता इथून चालता हो, नाहीतर माझे पती एका बाणातच तुला तुझ्या लंके समवेत जाळून खाक करतील. तू ज्या पतीचा मान ठेवतेस, तो तर पृथ्वीवर रेंगाळणारा एक मानव आहे. आम्ही ज्या राक्षसांचे राजे आहोत, ते या मानवांना फळामुळाप्रमाणे आपला खुराक समजतात. तुला आमची शक्ती माहीत नाही. माहित आहे. खर आणि दूषण तुझेच भाऊ होते ना, ज्यांना रघुवरांनी बघता बघता संपवून टाकलं होतं. तुझं हे साहस? एक गिधाड असून सिंहिणीची अभिलाषा करतोस? तुझा अंत समय आलाय. जर जीव प्यारा असेल तर अजून वेळ आहे. चालता हो इथून. आमचा असा अपमान करायची हिंमत आजपर्यंत कोणी नाही केली. याचा परिणाम माहित आहे तुला? आणि एका पतिव्रता सतीकडे अशी कुदृष्टी टाकण्याचा मूर्खपणा पण कोणी केला नसेल. याचा परिणाम माहित आहे? तुझाच नाही, तुझ्या सर्व कुळाचा सर्वनाश होईल. मूर्खा, दूर हो माझ्या नजरेसमोरून. परत या रेषेच्या आत जाऊ इच्छितेस? स्त्री एकदा का आपल्या मर्यादा रेषेच्या बाहेर आली की मग तिचं परत जाणं अशक्य असतं. सीते, आता तुला रावणाच्या हातून कोणीच वाचू शकत नाही. म्हणून चुपचाप आपल्या संमतीनं माझ्या बरोबर चाल. नाही नाही, आर्य, लक्ष्मण, आर्य, कुठे आहात तुम्ही? कुठे आहेस लक्ष्मणा? ओरड, अजून ओरड. आर्य, लक्ष्मण. यावेळी ते वनात खूप दूर आहे. तुझं ओरडणं त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. सीते, चल माझ्या बरोबर. चल. सीते. हे महासागरा, आपल्या प्रथम दर्शनासाठी दशरथ पुत्र राम आपणास प्रणाम करतो. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या आगाध समुद्रास कसे पार करावे.
त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल. हो, जर ह्याला ओलांडण्याची व्यवस्था केली गेली तर आमच्या सैनिकांद्वारा लंकेच्या समस्त राक्षसांचा विनाश झालाच समजा. यासाठी खूप विचारमंथनाची आवश्यकता आहे. तोपर्यंत तुम्ही सेनापतींना सांगून आपापले तंबू टाकावेत. तसंच सर्व युथपती सावध राहून सेनेच्या चहूबाजूस पहाऱ्याची व्यवस्था ठेवावी, म्हणजे राक्षसांद्वारा कुणा गुप्त आक्रमणाची शक्यता राहणार नाही. जशी आज्ञा प्रभू. नल नील, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, सागर समस्त नद्यांचा स्वामी आहे, म्हणूनच याच्यात समस्त तीर्थांचा समावेश आहे. चल, सागर देवतेच्या चरणांना स्पर्श करू. चला. सागर तीरी आले सैन्य सहित श्रीराम, कृपा सिंधु प्रभु करे सागरास प्रणाम. वरुण देवाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. दादा, क्षितिजा पल्याड कुठेतरी बसून वहिनी आपली वाट पाहत असतील ना? त्यांना आत्ता जाऊन जर कोणी सांगू शकलं की आम्ही समुद्राच्या तटापर्यंत सेना घेऊन पोचलो आहोत, तर त्यांची मालवत चाललेली आशा देखील पुन्हा जिवंत होईल दादा. हो लक्ष्मण, खरंच यावेळी तिला कोणी हे सांगू शकलं असतं की समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभं माझं मन तिला साथ घालत आहे. परंतु तिला हे सगळं सांगणार कोण? मध्ये तर जणू सागर आणि आकाशानं मिळून नजरेचा रस्ताही अडवला आहे. सीता, धीर धर प्रिये. जर आवश्यकता वाटली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्राला जाळून मी त्यातूनही रस्ता काढीन. परंतु मी पोहोचेन अवश्य. माझ्यावर विश्वास ठेव. लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल आणि गुप्त स्थान सांगेन, जिथून त्याचं भेदन करता येईल. परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्याद समुद्र आहे, या विशाल जलराशीला सेनेसहित कसं पार करावं? आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे, परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल? आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता, ज्यानं आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू? प्रभू, या सर्व आसुरी विद्या आहेत, ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत, परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत, कारण या शक्ती सात्विक नाही आहेत. याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही. दादा, माझं मत तर असं आहे, इथे खूप घनदाट जंगल आहे. सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावा बनवता येतील. त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल. बंधू लक्ष्मणा, सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा. नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील. आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच देणार नाहीत. आपण तर प्रत्येक गोष्टीचं खंडन करीत आहात. काही उपाय तर सांगा.
प्रभू, यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे. कोणता? आपण समुद्राकडे रस्ता मागा. समुद्राकडे रस्ता मागू? मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल? दादा, महाराज विभीषणांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे, परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थन नाही करणार. आपला धनुष्य बाण उचला. प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील, अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा. मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, ह्या युक्तीनं बराच अनाचार माजेल लक्ष्मण. दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे. खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये. आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे. एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा. आपण त्याचे वंशज आहात. त्या महाराज सगरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं. म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील. मित्रा, आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे. लक्ष्मण, माझ्यासाठी इथंच गवताचं एक आसन बनव. मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत. जशी आज्ञा दादा. नमस्तुभ्यं जलनिधी, नमामि सरिता स्वामी. हे महासागर, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा भाऊ लक्ष्मणासहित आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी. हे महासागर, हे रत्नाकर, आपण द्यावा मार्ग आम्हाला. नको ते अमृत रत्ने नकोती, विनंती माझी आपुल्या समोरी.
पंख नाही काही मार्ग नाही, सेने सहित पैल तीरावर द्यावे सहाय, सांगा उपाय शपथ तुम्हा रघुवंशराय. विनंती न माने सागर, जाती 3 दिवस निघुनी, क्रोधित होता रामही, करुणी निश्चय मनी. हे महासागरा, भूतकाळ साक्षी आहे. इक्ष्वाकू वंशी सदा परहितकारी बनून काही ना काही देत आले आहेत. कधीच कुणाकडून काही घेतलेलं नाही, याचना केलेली नाही. रघुवंशी रामानं आज पहिल्यांदा स्वतःच्या अधिकारानं काही मागितलं आहे. काही आशा ठेवून तुझी उपासना केली आहे. 3 दिवस विधिवत पूजा केल्यानंतरही उत्तरादाखल तू केवळ आपल्या अहंकाराचीच गर्जना करत राहिला आहेस. मंदगती जलनिधी, तुझ्यावर रामाच्या प्रार्थनेचा काही प्रभावच नाही पडला. तू रामाच्या विनम्रतेला त्याची असमर्थता समजून चढेल बनला आहेस. जगानं आजपर्यंत रामाची कृपा पाहिली आहे, त्याचा कोप नाही पाहिला. लक्ष्मण, काय? तू माझं धनुष्य आणि सर्पासमान भयंकर बाण घेऊन ये. आज जग रामाचा क्रोध सुद्धा बघेल. जशी आज्ञा दादा. हे कार्य जर त्याच क्षणी केलं असतं तर आपले 3 दिवस व्यर्थ नसते गेले. आता एक क्षणही व्यर्थ नाही जाऊ देणार. तू माझं धनुष्य बाण घेऊन ये. जशी आज्ञा दादा. जसं मूर्खासमोर विनय दाखवणं आणि कुटील व्यक्तीवर प्रेम करणं व्यर्थ असतं, ज्याप्रमाणे मोहपाशात अडकलेल्याला ज्ञानाचा उपदेश करणं आणि नापीक धरतीमध्ये बीज लावणं विफल ठरतं, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या अहंकार्यासमोर रामाच्या विनयाचं आणि पूजेचं काहीच मोल नाही. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. शास्त्र तर म्हणतं, जसं केळं हे कापल्यावरच फळ देतं, त्याच प्रकारे नीच दंड केल्यावरच झुकत असतो. म्हणूनच मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत सुकवून टाकेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना ही आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव.
त्राहिमाम 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 त्राहिमाम. क्षमा करा प्रभू, माझे अवगुण क्षमा करा. आपली पूजा आणि विनम्रतेच्या उत्तरादाखल मी माझे स्थान सोडून आपल्याला मार्ग नाही दिला. यात अवश्य माझा दोष आहे, परंतु हा दोष तर आपणच दिलेला आहे. आपल्या प्रेरणेने मायेने निसर्गात जड चेतन सृष्टीची उत्पत्ती केली आहे. त्याने जड आणि चेतनेच्या भिन्न भिन्न मर्यादा आखून दिल्या आहेत. प्रभू, आम्ही 5 तत्व अर्थात आकाश, धरती, अग्नी, वायू आणि जल या सृष्टीचे मुख्य आधार आहेत. या 5हिंचे गुण, स्वभाव आणि मर्यादा आपल्या स्वीकृतीनेच निश्चित केल्या आहेत. माझ्या सहस्र तरंग उठतात, परंतु मी कधी माझ्या तटांच्या मर्यादांचं उल्लंघन नाही करत. माझा स्वभाव अक्षुब्ध आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला क्षुब्ध करून टाकलं. जल जर आपल्या मर्यादांचा भंग करेल तर आपल्या आज्ञेचं उल्लंघन होईल. आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात. आपल्याला बाण सोडायची आवश्यकताही नाही. आपल्या केवळ इच्छेनेच मी सुकून जाईल आणि आपली सेना मला पार करून जाईल. परंतु भगवंत, त्याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्ही भंग पावतील. 5 तत्वांमधील जरी एकाचाही अशा प्रकारे गुण आणि स्वभाव बदलून त्याची मर्यादा भंग केली तर सृष्टीच्या संतुलनात विकार उत्पन्न होईल, ज्याने या धर्तीवर विस्फोट होऊन जाईल. प्रभू, जर आपण प्रलयाआधीच प्रलय आणू इच्छिता तर आपल्याला अधिकार आहे. अन्यथा या ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण करा. स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे. जसं उचित वाटेल आज्ञा द्या, मी तेच करीन. माझं रक्षण करा अथवा दंड द्या. आमचं तुझ्या बोलण्यानं समाधान झालं आहे. आम्ही तुझी मर्यादा भंग नाही करणार, परंतु आम्हाला तो मार्ग सांग ज्यानं आमची सेनाही त्या तीरावर पोचेल आणि सागराची मर्यादाही टिकेल. नाथ, यावर मार्ग तर फार सोपा आहे. आपल्या सेनापतींमध्ये नल नील नावाचे 2 भाऊ आहेत. बालपणी ते खूप खोडकर बालक होते. ते ऋषींचं सामान उचलून नदीमध्ये फेकून द्यायचे, ज्यामुळे दुःखी होऊन एकदा एका सिद्ध ऋषीने त्यांना शाप दिला की ते आपल्या हातांनी जे काही सामान उचलून पाण्यामध्ये टाकतील ते कधीच बुडणार नाही. आज तो शाप आपल्या कामी येईल. नल विश्वकर्माचा औरस पुत्र आहे. त्याला शिल्पकला येते. जर हे दोघं भाऊ आपल्या हाताने पाण्यात दगड टाकून समुद्रावर सेतू बांधायचं कार्य करतील तर लंकेपर्यंत एक असा सेतू तयार होऊन जाईल ज्यावरून चालत आपली सेना समुद्राच्या पैलतीरी पोहोचेल. मी वचन देतो की त्यांनी टाकलेल्या दगडांना आणि त्यापासून निर्मित सेतूला स्वतः मी धारण करून सेतू बंधनामध्ये स्वतः त्यांची मदत करेन. या प्रकारे समुद्राला बांधल्याने तिन्ही लोकांमध्ये आपलं सुयश गायलं जाईल. हे रत्नाकर, हे सागर, आम्ही तुझ्यावर खूपच प्रसन्न आहोत. तुझ्या उदारतेनं आम्ही तुझ्या प्रेमाचे ऋणी झालो आहोत. परंतु आमच्या एका अजून समस्येचं समाधान कर. आज्ञा प्रभू. आमचा हा बाण अमोघ आहे. एकदा का हा धनुष्यावर स्वार झाला की लक्षवेध केल्याशिवाय हा परत भात्यात जात नाही. म्हणून तू आम्हाला आता हे सांग की मी हा बाण कोणत्या दिशेला आणि कुणावर सोडू. प्रभू, उत्तर दिशेला धुमकुल्य नावाचा एक पवित्र देश आहे. तिथे मोठे भयानक दस्यू राहतात, जे आपल्या पापकर्मांनी तिथल्या पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग करतात. प्रभू,
आपण आपल्या बाणाला त्यांच्यावरच सोडावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहारानं तिथली धरती मरुभूमी होऊन जाईल, परंतु तिथं अनेक सुगंधी औषधी वनस्पती उत्पन्न होतील, ज्यांनी जीवसृष्टीचं कल्याण होईल. आता मला आज्ञा द्या अयोध्यानाथ. शिवशंकर आणि माता भवानी आपल्याला विजयी करतील. सिद्धिविनायक आपलं सकल मनोरथ सिद्ध करेल. करुणा सागर विनंती करू जोडूनी हात, सीते सहित देवा द्या दर्शन दीनानाथ.